आजकाल आपण इन्स्टावर सुद्धा काही फोटो वगैरे पोस्ट करताना खूप कॉन्शियस होतो. हो, आणि त्यात हो. मी बघितलं तू इन्स्टावर पण खूप असे जे आहे बाल लूक मधले खूप छान छान फोटो तू पोस्ट केलेले आहेत. तर तुला असं काय वाटलं की जे आहे ते आपण हे करूया, म्हणजे तुला असं कॉन्शियस नाही वाटलं किंवा असं काय झालं लाईफमध्ये की अचानक तुला असं वाटलं की बस आता बस जे आहे ते आहे? अ, त्याची एक छोटीशी स्टोरी आहे. हं. माझे सीनियर आहेत म्हणजे आनंद केकान. त्यांनी एक हॉलिवूडचा मला एक मूव्ही दाखवला. त्याच्यामध्ये एक बाळ गर्ल होती. तर दादा म्हणाला, की "ठीक आहे, तुझे जे विरळ केस आहेत ना, आपण ते पूर्ण काढूयात आणि प्रॉपर एक शूट करूया बाळमध्ये. हं, हं, हं. फोनवर करूया. तुला कसं वाटतंय? तुझ्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे? तुझं तुलाच कळेल." पण मी म्हटलं, "नाही, नाही, 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 मला नाही जमणार ते. ओके. मी असं हां, कधी हां, हां. केलं नाहीये." तो म्हणाला, की "ठीक आहे, नसेल केलं तरी इथे कोण आहे आजूबाजूला? आपण एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही." हं, हं, तर हं. मी नॉर्मल असं शर्ट घातलेलं आणि एकदम असं टॉमबॉयसारखं तशी रेडी झाले आणि पहिल्यांदा जेव्हा फोटोज टाकले, असं स्टेटसला टाकले म्हणजे तेव्हा तर Instagram नव्हतं. तेव्हा इतका रिस्पॉन्स आला, की हां. मला असं झालं, की म्हणजे मला असं कळालं, की तो लूक माझ्यासाठी स्पेशल आहे म्हणून. हां, हां, हां. तर म्हटलं एक मुलगी मला म्हणाली, की "तू याच्यावर काहीतरी कर कंटिन्यू." हं, 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 की हं. मला पण ॲलोपेशिया आहे. सो तू एवढा काय बोलतात कॉन्फिडेंटली तू लोकांसमोर आली आहेस, तर मी तर म्हणेन तू अजून लोकांसमोर ये. अच्छा. हां, तर मग तेव्हा मला असं वाटलं, की चला अजून आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गिरगावला गुढीपाडव्याला सगळे लोकं तयारी करून येतात. हं. म्हटलं आपण एक लूक करून जाऊया का? असं मला म्हणजे तेव्हा जाणवलं. हं, हं, हं. तर मी तेव्हा पहिल्यांदा जेव्हा गेले ना लूक करून आणि लोकांनी इतकं मला डोक्यावर घेतलं, की मला असं झालं, की मी कोण आहे? म्हणजे म्हणजे ती लिटरली तुझी तुला एक वेगळाच कॉन्फिडन्स हो, हो, तेव्हा हो. आला असेल. म्हणजे मी असं नाही म्हणणार, की तो मी माझा हं. मिळवला, तो लोकांनी मला दिला असं मी म्हणेन. ॲक्चुअली. काही सेलिब्रिटीज पण मला तिथे भेटले. पण त्यांना पण लोकं येऊ देत नव्हते. इतका माणसांनी घोळका केला होता आणि त्यांना माझ्यासोबत फोटो काढायचा होता. अरे बापरे! वेल तर वेगळा अनुभव होता तो खरंच.